नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सोमवती अमावस्या यावेळी 15 जून 2026 रोजी असून ती अत्यंत महत्त्वाची तिथी आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यावेळी अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मासाची समाप्ती सुद्धा याच दिवशी होत आहे. दुसरी सर्वात चांगली गोष्ट ही आहे की याच दिवशी सूर्याची संक्रांती सुद्धा आहे. भगवान भास्कर म्हणजे सूर्य आपले राशी परिवर्तन करीत असून मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहेत आणि म्हणून याला मिथुन संक्रांती म्हणतात. आणि चंद्र सुद्धा मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे अनेक गोष्टींचा चांगला योग जुळून येत आहे. एक तर सोमवार जो शिवजींना प्रिय आहे, दुसरी म्हणजे अमावस्या जी पितरांना प्रिय आहे, तिसरा म्हणजे पुरुषोत्तम मास जो नारायण म्हणजे विष्णूंना प्रिय आहे, चौथी सूर्यांची संक्रांत आणि पाचवी चंद्राची संक्रांत. म्हणून हा दिवस अजिबात मिस करू नका. बघा, अमावस्येच्या दिवशी देखील आपल्याला माता लक्ष्मींची सेवा करायचीच आहे. त्याने आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मदत मिळते. पण ही सोमवती अमावस्या असल्यामुळे भगवान शंकरांची देखील आराधना आपल्याला करायची आहे. त्यासोबत काही उपाय देखील आपल्याला आवर्जून करायचे आहेत, कारण प्रत्येक अमावस्येला जर आपण उपाय केले तर त्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात. जे काही पितृदोष आहे ते देखील दूर होण्यासाठी मदत मिळते आणि घरातलं वातावरण हे सकारात्मक होतं. तर हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रत्येक अमावस्येला आवर्जून छोटे छोटे उपाय करून पहा. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपाय जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी अमावस्या प्रारंभ कधी आहे आणि समाप्ती कधी आहे हे आपण जाणून घेऊया. तर बघा, पंचांगानुसार 14 जून रविवारी दुपारी 12:19 अमावस्या तिथीला प्रारंभ होणार आहे आणि ही तिथी 15 जून रोजी सोमवारी सकाळी 8:23 असणार आहे. सोमवारी अधिक महिन्याची अमावस्या आहे आणि ही सोमवारी आल्यामुळे सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. तर सोमवारी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आजच अपलोड झाला आहे, तो देखील नक्की पहा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे उपाय आहेत ते आपल्याला रविवारी दुपारी 12:19 आपण हे उपाय करू शकतो. आणि जर शक्य नसेल तर तुम्ही सोमवारी देखील हे उपाय करू शकता, पण रविवारी तुम्ही करण्याचा प्रयत्न करावा. अधिक मासातील ही अमावस्या आहे, त्यामुळे हे उपाय तुम्ही 3 वर्षातून करणार आहे, त्यामुळे ही संधी गमावू नका. हे उपाय तुम्ही नक्की करावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण काही उपाय जाणून घेणार आहोत, जे उपाय आपल्याला खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तर आवर्जून हे उपाय तुम्ही करून बघा. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 गोष्टी लागणार आहे, एक म्हणजे दही आणि दुसरं म्हणजे भात. आता या दोन्ही गोष्टी प्रत्येकाला उपलब्ध होतील अशाच आहेत, त्यामुळे फार मोठे मोठे उपाय करण्यापेक्षा किंवा फार मोठ्या पूजा अर्चा करण्यापेक्षा जर आपण हे छोटे छोटे उपाय जरी केले तरीही त्याचा आपल्याला जो त्रास आहे तो कमी होण्यासाठी मदत मिळते. चला तर मग दही भाताचे कुठले उपाय आपल्याला करायचे आहेत हे जाणून घेऊया. तुम्हाला दही भाताचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे, जो अमावस्येला केला जातो. तुमच्यापैकी बरेचसे जण हा उपाय सुद्धा करत असतील, कारण खूप जुन्या काळापासून चालत आलेला अतिशय प्रचलित आणि प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रकारचे फायदे होतात, ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला मिळतील. बऱ्याच जणांकडून दही भाताचा हा उपाय करताना काही चुका होतात, त्यामुळे या उपायांचा कोणताही प्रभाव तुम्हाला बघायला मिळत नाही. तर आजच्या या व्हिडिओत आपण दही भाताचा उपाय योग्य पद्धतीने कसा करावा, कोणकोणत्या कारणासाठी हा दही भाताचा उपाय केला जातो, यामध्ये कोणत्या चुका करणं आपण टाळलं पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी हा दही भाताचा उपाय नक्की कोणत्या कारणासाठी करायचा हे आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर काही वास्तुदोष असतील तर ते दूर करण्यासाठी आपण दर अमावस्येला हा उपाय करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे पितृदोष निवारण्यासाठी, पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळावी, ते सदैव संतुष्ट राहावेत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहावा, म्हणून प्रत्येक अमावस्येला हा उपाय करण्याची पद्धत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे वाईट नजर किंवा दृष्ट लागणे. घरातील लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना नजर लागली किंवा त्यांच्या वागण्या बोलण्यात लगेच बदल जाणवतो. लहान मुलं चिडचिड करतात, रडतात किंवा खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. मोठ्यांचं म्हटलं तर त्यांचं डोकं दुखतं, कामात लक्ष लागत नाही, स्वभाव चिडचिडा होतो. प्रगतीमध्ये येणारे क्षुल्लक अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता आणि हे उपाय तुम्हाला उपयोगी पडू शकतात. आता चौथी गोष्ट म्हणजे बऱ्याच घरामध्ये अमावस्या किंवा पौर्णिमा जवळ आली की विनाकारण कटकटी आणि भांडण सुरू होतात. काही जणांना या तिथींची भीती देखील वाटते किंवा मन सैरवर होतं. अशा वेळी घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो. फक्त प्रत्येक समस्येसाठी हा उपाय करताना त्यात थोडेफार बदल करावे लागतात आणि ते बदल कोणते आहेत ते मी तुम्हाला प्रत्येक कारणानुसार पुढे सांगत जाईन. सर्वात प्रथम आपण दहीभात कसा बनवायचा याबद्दलची माहिती जाणून घेऊ. दहीभात बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ लागतील, तर ते तांदूळ तुम्ही साधारणतः तुमचे 1 मूठ भरेल एवढे तांदूळ घ्यायचे. तांदूळ तुम्ही व्यवस्थित निवडून घ्या.
तांदूळ आहे ते आपण एकदा निवडले की डायरेक्ट सुद्धा पाण्यामध्ये शिजायला टाकू शकतो, किंवा मग तुम्हाला जर ते धुवून घ्यायचे असतील तर तुम्ही एकच पाण्याने धुवून सुद्धा घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा, 2-3 पाण्याने आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे नाही आणि त्यामध्ये मीठ किंवा तेल सुद्धा अजिबात टाकायचं नाही. फक्त पाण्यामध्ये तो भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा अळणी भात शिजवल्यानंतर एक अजून काळजी देखील घ्यायची आहे की हा भात फक्त उपायासाठी शिजवायचा आहे, खाण्यासाठी नाही. हवं तर तुम्हाला खाण्यासाठी बनवायचा असेल तर तुम्ही वेगळा बनवा, यामध्ये तो भात बनवू नका, हा वेगळाच राहू द्या. त्यानंतर आपल्याला जे काही दही घ्यायचं आहे ते तुम्ही गाईच्या दुधापासून बनवलं असू द्या किंवा म्हशीच्या दुधापासून असू द्या, कुठलंही दही चालणार आहे. एकदा की भात शिजवला की तो थोडासा थंड होऊन द्यायचा, नंतरच आपल्याला तो उपायासाठी वापरायचा आहे. आता यातला जो पहिला उपाय असणार आहे तो कशासाठी आहे, तर आपल्या पितरांना शांती मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बऱ्याचदा बघा, आपल्याला पितृदोषामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. जसे की घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा संतान प्राप्ती झाली तरी फार चिडचिड किंवा मग भयंकर त्रास आपल्याला त्या मुलाचा होत असतो. तर हे जी लक्षणं आहेत ती पितृदोषाचीच असतात. किंवा कामामध्ये सतत अडथळे निर्माण होणं, एखादं काम हाती आलं तरीही ते होता होता राहून जाणं, असं बऱ्याचदा घडत असतं. असं जर होत असेल तर नक्कीच आपल्याला पितृदोष आहे. आता हा पितृदोष जो आहे तो दूर करण्यासाठी नारायण नागबली वगैरे हे कार्यक्रम दिले जातात. ते करणं ही तितकंच गरजेचं असतं. पण एकदा कार्यक्रम करायचा म्हणजे खूप सोपी गोष्ट नाही, कारण त्यासाठी पैसा देखील लागत असतो आणि लगेचच आपली आर्थिक परिस्थिती नसेल तर आपण त्या गोष्टी करू शकत नाही. पण तोपर्यंत आपण काही उपाय नक्कीच करू शकतो, जेणेकरून आपल्याला त्या त्रासापासून थोडीशी मुक्तता मिळेल. तर त्यासाठी हा दहीभाताचा उपाय खूप उपयुक्त असं ठरणार आहे. तर हा जो दहीभात तुम्ही शिजवलेला आहे त्यातला थोडासा भात काढून घ्यायचा आहे. आता हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला 5 उपाय सांगणार आहे. त्यापैकी तुम्हाला जेवढे करणे शक्य होणार आहे तेवढे करा. तुम्ही एकच उपाय करणार आहात तर मग सगळा भात तुम्ही एकदम घेऊ शकता. पण तुम्हाला 4-5 उपाय करायचे असेल तर मग तुम्ही त्यातला थोडा थोडा भात हा वापरू शकता. तर थोडासा भात तुम्ही त्यातला काढून घ्या, त्यामध्ये अगदी चमच्याभर दही मिक्स करा आणि हा जो भात आहे म्हणजे हा दही भात आहे तो एखाद्या केळीच्या पानावर किंवा एखाद्या पंत्रावळीवर, द्रोणामध्ये किंवा अशी एखादी डिश ज्यामध्ये तुम्ही घरातील कोणतीही सदस्य त्यामध्ये जेवण करत नाही किंवा ती वापरात आणत नाही, अशी एखादी डिश कायमस्वरूपी घरामध्ये राहू द्या, जेणेकरून प्रत्येक आमुष्याला आपल्याला हे उपाय करता येतील. आता हा जो भात आहे तो अशा पद्धतीने त्या प्लेटमध्ये ठेवायचा. शक्यतो प्लॅस्टिकच्या भांड्याचा यामध्ये वापर करायचा नाही. स्टीलचं भांडं घ्या किंवा सरळ पंत्रावळी घ्या. आता हा जो भात आहे तो तुम्हाला तुमच्या गच्चीवर, तुमची गच्ची असेल तर तुम्ही गच्चीवर नेऊन ठेवू शकता किंवा गॅलरीमध्ये ठेवला तरीही चालेल, किंवा जमिनीवर तुमचं घर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवला तरीही चालू शकतं. पण शक्यतो दक्षिण दिशा निवडण्याचा प्रयत्न करा. दक्षिण दिशा असेल तर खूप उत्तम, नसेल तर मग काही हरकत नाही, कुठेही ठेवा. पण हा दक्षिण दिशेला आपल्याला भात हा ठेवायचा. जसं देवाला नैवेद्य दाखवताना आपण भरीव चौकोन करतो तशाच पद्धतीने आपल्याला गोल काढून घ्यायचा आहे, पाण्याने गोल बनवायचा आणि त्यावर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. त्यानंतर पितृदेवांचे स्मरण करून आपल्याकडून काही चूक झाली असेल किंवा नसेलही झाली तरी त्यांची क्षमा मागायची आणि आपल्याला पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी त्यांची मनोभावी आराधना करायची, त्यांना प्रार्थना करायची आणि अशा पद्धतीने तो दहीभात त्या ठिकाणी ठेवून द्यायचा. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पितृस्तोत्र, पितृसुक्तम देखील म्हणू शकता आणि ते नित्यसेवेमध्ये तुम्हाला बघायला देखील मिळेल. आणि हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. आता हा जो भात आहे तो पशुपक्षी येऊन खाऊन जातील. अगदी दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो तसाच दिसला, नाही खाल्ला कोणी, तर मग तुम्ही सरळ तो एखाद्या झाडाखाली टाकून द्या किंवा खाली जमिनीवर तुम्ही ठेवून आला तरीही चालेल. इतर पशुपक्षी खातील. पण अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्यानंतरचा दुसरा जो उपाय असणार आहे तो खास आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आहे, घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे किंवा काही वास्तुदोष असेल तर तो घालवण्यासाठी आहे. त्यासाठी देखील अशाच प्रकारचा दहीभात आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. एखाद्या कागदावर किंवा पंत्रावळीवर तुम्हाला घ्यायचा. आपल्या संपूर्ण घरामध्ये तो हातात घेऊन फिरायचं. फिरताना आपल्याला ओम वास्तुदेवताय नमः असं म्हणायचं आणि मनामध्ये एक शुद्ध भाव देखील ठेवायचा की या उपायाने माझ्या घरातील नकारात्मकता दूर जाणार आहे. असा शुद्ध भाव जर तुम्ही ठेवला आणि विश्वास ठेवून जर या सेवा केल्या, या ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या, तर निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल. असं करून झाल्यानंतर मुख्य दरवाजावर यायचं, आपल्या घराकडे तोंड करून उभं राहायचं आणि जो आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्या वरच्या टोकापासून ते खाली उंबरठ्यापर्यंत संपूर्ण गोल आकार आपल्याला जसा घड्याळाचा काटा फिरतो तशा पद्धतीने 7 वेळेस हा भात उतरवायचा आहे. म्हणजेच काय,
तर दही भाताचा उतारा करायचा आहे. असं करत असताना तुम्ही एखादा मंत्र देखील म्हणू शकता किंवा मग बघा ओम वास्तुदेवताय नमः असं म्हणू शकता. आणि असं केल्यानंतर हा जो दही भात एखाद्या मोकळ्या जागी ठेवून यायचा. त्या ठिकाणी येऊन मग कुत्रा, मांजर किंवा मुंग्या काही येऊन तो दही भात खाऊन घेतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता ज्याने हा उपाय केलेला आहे त्या व्यक्तीने हातपाय धुवायचे आणि मग आपल्या पुढच्या कामाला लागायचं आहे. उपाय करत असताना मौन व्रत हे धारण करायचं आहे हे लक्षात घ्या. तिसरा जो उपाय आहे त्यासाठी तुम्हाला छोटीशी गौरी घ्यायची आहे. त्यावर तूप टाकायचं, ते पेटवायचं आणि त्यावर आपल्याला दही भाताचे अगदी एखादा घास टाकायचा. त्या दही भाताचा घास टाकल्यानंतर तो त्या अग्नीवर पेटणार आहे. तो पेटल्यानंतर त्याचा जो वास आहे, तो दही भाताचा वास आहे, तो आपोआपच आपल्या पितरांपर्यंत पोचतो आणि आपल्या पितरांना शांतता प्राप्त होते असं म्हटलं जातं. म्हणून हा तिसरा उपाय देखील आपल्याला करायचा आहे. तर आवर्जून हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतरचा चौथा जो उपाय असणार आहे तो देखील आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठीच आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दहीभात घ्यायचा, तो आपल्या संपूर्ण घरामध्ये नेऊन फिरवायचा. तेव्हा देखील आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची. तुमचं जर अंगण वगैरे असेल तर त्या अंगणामध्ये देखील घेऊन फिरायचं. त्यानंतर आपली गच्ची असेल, गॅलरी असेल किंवा मोकळं अंगण असेल तर त्या ठिकाणी चारही कोपऱ्यानं थोडा थोडा तो भात आहे म्हणजे दहीभात आहे तो ठेवायचा. तो भात देखील पक्षी येऊन खाऊन जाणार आहे. दुसऱ्या दिवशी उरला तर तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकू शकता, जेणेकरून दुसरे प्राणी येऊन ते भात खाऊन घेतील. आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर घरामध्ये जर सातत्याने एखादी व्यक्ती आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही अशा प्रकारे दही भाताचा उतारा नक्कीच करू शकता. असे केल्याने त्या व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर जाण्यासाठी मदत मिळते. आता बघा, घरामध्ये आजारपण आलं तर आपण सर्वात अगोदर डॉक्टरांकडे जाणे गरजेचं आहे. कारण आपल्याला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही गोष्टींचा आधार घ्यायचा असतो. पण बऱ्याचदा असं होतं की आम्ही खूप डॉक्टर केले, खूप औषध पाणी केलं, पण आजार काय आहे हे समजत नाही. किती खर्च केला तरी फरक पडत नाही. असं अनेकांकडून तुम्हाला ऐकायला मिळालं असेल. जर असं काही असेल तुमच्या घरामध्ये किंवा अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल तर काहीतरी निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये असू शकते आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा. त्यासोबतच तुमचं जे काही औषध पाणी आहे ते देखील तुम्ही चालू ठेवू शकता. आणि त्यानंतर अमावस्येच्या दिवशी आवर्जून गाईला देखील दहीभात खाऊ घालू शकता. बऱ्याचदा आपण गाईला चण्याची डाळ, गूळ खाऊ घालत असतो, पण अमावस्येच्या दिवशी गाईला जर आपण दहीभात खाऊ घातला तर त्याने देखील आपल्याला अनेक दोषांपासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत मिळत असते. आणि त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. त्यानंतर पितरांच्या शांतीसाठी आपल्याला कावळ्यासाठी देखील दहीभात ठेवायचा आहे. तो देखील तुम्ही गॅलरीमध्ये ठेवू शकता, गच्चीवर ठेवू शकता, तुमच्या अंगणामध्ये ठेवू शकता. पण अशा पद्धतीने कावळ्यासाठी दहीभात आवर्जून ठेवा. दररोज जर आपण कावळ्याला काहीतरी खायला दिलं, चपाती असू द्या किंवा दहीभात असू द्या, साधा भात असू द्या, काही कुठलाही पदार्थ जर आपल्या घरी येऊन कावळा खात असेल तर नक्कीच आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. आपल्याकडून एक प्रकारे आपल्या पितरांची सेवा ही घडत असते. पण दररोज जर शक्य होत नसेल तर अमावस्येच्या दिवशी तरी कमीत कमी आपण ही छोटीशी गोष्ट करायलाच हवी. आता त्या ठिकाणी समजा कावळे आले नाही, फार टेन्शन घेण्याची गरज नाही. दुसरे पक्षी येऊन जरी ते पदार्थ खात असतील तर काही हरकत नाही. तर स्वामी भक्त हो, कावळ्यासाठी देखील दक्षिण दिशेलाच तुम्ही अशा प्रकारे दहीभात ठेवायचा आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला 5 ते 6 उपाय सांगितले आहे. यापैकी जो उपाय करणं तुम्हाला शक्य होणार आहे तो आवर्जून करा. या व्यतिरिक्त तुम्हाला सगळे उपाय करायचे असतील तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकत्र भात शिजवून घेतला आणि त्यातला थोडा थोडा प्रत्येक उपायासाठी भात वापरला तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या. फक्त शेवटचा उपाय करताना जेवढा भात उरणार आहे तेवढा सगळा तुम्ही घेऊन टाका आणि त्या पातेल्यात थोडाही भात मात्र शिल्लक ठेवू नका. तुम्ही कोणत्याही 11 अंश हा उपाय करू शकता किंवा मग कायमस्वरूपी तुम्हाला करायचे असेल तर कायमस्वरूपी सुद्धा पितरांच्या नावाने हा उपाय केला तरी सुद्धा चालतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा नजर लागणे वगैरे यासाठी तुम्ही दहीभाताचा उतारा करता, समजा तुम्हाला पहिल्या वेळा फरक पडला नाही तर बघा सलग 11 अंशा तुम्ही हा उपाय करत राहा. भलेही बघा मधल्या एखाद्या अंशाला तुम्हाला चांगला याचा लाभ मिळालेला आहे म्हणजे गुण आलेला आहे, तरी पण तुम्ही 11 अंश होईपर्यंत तुम्हाला हा उपाय सतत करत राहायचा आहे. शक्यतो पहिल्या वेळेसच गुण येतो असा बऱ्याच जणांचा अनुभव देखील आहे, पण नाही आला तरी 11 वेळा म्हणजेच 11 अंश आपल्याला हा उपाय करावाच लागत असतो. आणि साधारणतः तो सुद्धा 11 अंशाला करावा असं शास्त्रामध्ये देखील सांगण्यात येतं. तर नक्कीच तुम्ही हा सर्वत्र प्रचलित असलेला जुन्या काळापासून चालत आलेला आणि अतिशय लाभदायी असा दहीभाताचा उपाय अंशाला करत जा.
तुम्हाला याचे खूप अनुभव बघायला मिळतील आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मासिक धर्म असेल तर तुम्ही म्हणजे ज्यांना मासिक धर्म आहे त्या महिला हा उपाय करू शकत नाही, पण घरातील दुसऱ्या व्यक्तीने केलं तरीही चालेल. सूतक असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकत नाही. सूतक फिटल्यानंतर जेव्हा पुढची अमावस्या येणार आहे तेव्हा नक्कीच तुम्ही हे उपाय करू शकता. प्रत्येक अमावस्येला जर आपण अशा प्रकारे छोटे छोटे उपाय केले तर याने माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न होत असतात. प्रत्येक अमावस्येला जर आपण अशा प्रकारे उपाय केले तर आपले पितृ आपल्याला प्रसन्न होत असतात. आपले जे काही पितृदोष असतील, वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होत असतात. तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.